गावात पाहुणा आलेल्या दारुड्याला गावभर नागवे करून का निर्गुण खून केला, कारण ऐकूनच हादरून जाल। दारू पिलेल्या माणसाला कशाची शुद्ध असत नाही। आपण काय करतो, काय केले पाहिजे याचा तो विचार करत नाही। बहुतांश मारामाऱ्या, भांडणे, खून हे दारूच्या नशेतच होत असतात। तसेच या ठिकाणी झाले। थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी पेटवून दारूचा आस्वाद घेत दोघे बेवडे बसलेले होते। त्यातच त्यांच्या ना ओळखीचा ना पाळखीचा एक बेवडा येऊन मिळाला। दारू पिऊन झाली असली तरी तल्लप काही कमी झालेली नव्हती, पण पुन्हा दारू पिण्यासाठी पैसे नव्हते। अशातच या अनोळखी बेवड्याने दारू देण्याचे आमिष दाखवले आणि या दोघांना घेऊन दारूसाठी वनवन भटकू लागला। ऐनवेळी त्याने आपणाकडे पैसेच नाहीत म्हटल्यावर त्या दोन बेवड्यांनी त्याला निर्जन स्थळी नेऊन निर्वस्त्र करून त्याच्याशी बाचाबाची केली। अखेर त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला। ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये घडलेली आहे। हा गुन्हा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणने चांगल्या प्रकारे हाताळत उघडकीस आणला आणि संशयितांना जेरबंद केले। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। जत तालुक्यामध्ये यल्लम्मा देवीची यात्रा सुरू होते। त्यावेळी बाहेर गावचे आसपासचे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेला आलेले होते। उमदी गावातील टकले वस्ती येथे राहणारा विकास मलकारे टकले हा देखील यात्रेसाठी आलेला होता। देवदर्शन केल्यानंतर त्याने दारूचे दुकान गाठले। दारू पोटात रिझवून तो भटकत असताना त्याला एके ठिकाणी रात्रीच्या वेळी दोन इसम शेकोटी करत बसलेले दिसले। तो त्या ठिकाणी गेला। शेकोटीजवळ शेकत शेकत तो त्या दोघांशी गप्पा मारू लागला। त्या दोघांची नावे रवींद्र आणि विराज अशी होती। विकास टकलेने विराज आणि रवींद्रकडे दारू मागितली। लय थंडी वाजते या, जरा दारू पाजा की। त्यावेळी ते दोघे म्हणाले, आमच्याकडे पैसे नाहीत, तू आमचा दोस्त बीस की नातेवाईक नाहीस की तुला आम्ही दारू पाजावे। यावर विकास त्यांना म्हणाला, पाहुणं कशाला रागाला येत आहे, मीच तुम्हाला दारू पाजतो, काढा गाडी तुमची, दारू पिऊ, मजा मारू। त्यानंतर रवींद्र आणि विराजने त्याची मोटारसायकल काढली। त्या गाडीवर मागे विकास टकले बसला आणि तिघेजण जत शहरामध्ये फिरू लागले। रात्रीची वेळ होती, थंडी होती। अशा वेळी त्यांना एक दारूचे दुकान दिसले। तिथे ते गेले होते। दारूची ऑर्डर देत असतानाच विकास टकले त्या दोघांना म्हणाला, माझ्याकडे काही पैसे नाहीत, तुम्हीच दारूचे बिल भागवा। त्याचे हे बोलणे ऐकून विराज आणि रवींद्रला राग आला। त्यांना विकास टकले याच्याबरोबर भांडण केले। त्यानंतर त्या दोघांनी विकासला गाडीवर घेतले आणि तिघेजण जत शहरातील जनावर बाजार शेतातील असलेल्या खुल्या मैदानात आले। त्यावेळी रवींद्र आणि विराजने एकमेकांशी कुजबूज करत या विकासला चांगलाच धडा शिकवायचा असे ठरवले होते, कारण त्याने दारू पाजतो म्हणून दोघांना घर फिरवलेले होते आणि ऐनवेळी पैसे नाहीत म्हणून दारूही दिली नसल्याने त्यांना चांगलाच राग आलेला होता। म्हणून ते त्या निर्जन स्थळी आले आणि त्यांनी विकास टकलेच्या अंगावरचे कपडे जबरदस्तीने उतरून त्याला नग्न केले। त्यानंतर त्याला बॅटम पट्टीने मारहाण केली। तेव्हा विकास टकले यांना शिवेगाळ करत म्हणाला, मी तुम्हाला सोडणार नाही। यावर ते दोघे जास्तच चिडले आणि त्याला ते जास्तच मारहाण करू लागले। त्यांच्यापासून वाचण्यासाठी विकास नग्न पळू लागला। कदाचित तो आपल्या तावडीतून सुटेल आणि पोलिसांना सांगेल। या भीतीपोटी त्याने विकासला गाठून त्याला खाली पाडले आणि त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला। त्यासरशी तो मरण पावला। तो मेल्याची खात्री होताच रवींद्र आणि विराज हे मोटारसायकलवरून आपापल्या घरी आले। इकडे जतचे उपअधीक्षक सचिन थोर बोले व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना माहिती मिळाली की जत कृषी उत्पन्न बाजार समिती जनावर अड्ड्या शेजारी खुल्या मैदानामध्ये एक पुरुष जातीचा नग्न अवस्थेतील मृतदेह पडलेला आहे। त्यानुसार आपला पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी गेले। पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी जत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला। मृतदेहाची ओळख पटली। विलास मलकारे टकले, वय वर्षे 22, राहणार टकले वस्ती, उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली असे त्याचे नाव समजल्यावर पुढील तपास सुरू झाला। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे
यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, हवालदार केरबाज चव्हाण, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सोमनाथ गुंड यांनी अथक प्रयत्न सुरू केले। या पथकाने जत शहरातील संपूर्ण CCTV पाहणी केली व माहिती गोळा करत असताना रात्री रवींद्र बंडगर, विराज पांढरे हे एकत्र होते। त्यावेळी विकास टकले त्यांच्यासोबत होता। ही माहिती मिळताच खबऱ्याकडून रवींद्र आबासाहेब बंडगर व विराज संजय पांढरे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करताच त्यांनी विकास टकलेचा खून केल्याची कबुली दिली। विकास टकले खुनाबाबत फिर्याद मायाप्पा मलकारे टकले याने जत पोलीस ठाण्यामध्ये दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 790/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103, 138 नुसार संशयित आरोपी रवींद्र आबासाहेब बंडगर वय वर्ष 30 राहणार शिवाजी पेठ जत जिल्हा सांगली व विराज संजय पांढरे वय वर्ष 20 राहणार शिवाजी पेठ जत या दोघांना जत पोलिसांनी अटक केली। जत न्यायालयाने रवींद्र बंडगर आणि विराज पांढरे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। जत पोलिसांना संशयितांनी घटनाक्रम सांगितला असून जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार राज सावंत यांनी तपासामध्ये पुरावे योग्य पद्धतीने गोळा केले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्यांचे सहकारी पंकज पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी खुनाबाबत कोणताही पुरावा नसताना CCTV आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे खुनाचा गुन्हा उघड केला। विकास टकले खून प्रकरणाचा गुन्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, हवालदार सागर लवटे, केरबाज चव्हाण, अनिल कोळेकर, अमर नरळे, संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, नागेश खरात आणि जतचे हवालदार राज सावंत हे पुढील तपास करत आहेत। तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।